नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। गेले जवळपास 1.5 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या कडून जी वक्तव्य आपण ऐकत होतो त्याच्यात जवळपास जाणारे वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्याच तोंडून ऐकल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अचानक सगळ्यांच्याच भोया उंचावल्यात। मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या स्मृतिदिनाचं निमित्त करून औरंगाबादेत पोहोचलेल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या सोबत व्यासपीठावर असलेल्या सहकाऱ्यांचा उल्लेख हा आत्ताचे आजी माजी आणि भविष्यातले भावी अशा प्रकारे केल्यानंतर अनेकांना वाटायला लागलं की ही महाराष्ट्रातल्या नव्या राजकीय समीकरणाची नांदी आहे का। भूतकाळामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती जवळपास 25 वर्ष चालली। या 25 वर्षात आपण सडलो अशा शब्दात शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदावरून तत्कालीन शिवसेनेचे सर्वोच्च नेते राहिलेल्या उद्धव ठाकरे यांनी आपलं वक्तव्य केलं। आता मुख्यमंत्री पदावर बसल्याच्या नंतर त्यांनी भावी सहकारी म्हणून त्याच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा उल्लेख केल्यानंतर अनेकांच्या भोवया उंचावल्यात। राज्यामध्ये लोकांनी मतदान शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीला केलं होतं, पण सत्तेवर मात्र शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची 3 पक्षांची मविया नावाची आघाडी आली। या आघाडीच्या सध्याच्या सरकारच्या अस्थिरतेबाबत वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य सातत्याने चंद्रकांत पाटील असतील किंवा इतर भारतीय जनता पार्टीचे नेते करत असतील। त्याच अनुषंगाने अस्थिरतेचं नाही पण स्थिरतेचं नवं समीकरण मुख्यमंत्री मांडतात का। मुख्यमंत्री जर समजा विद्यमान आघाडीतून बाहेर पडून आपल्या पक्षाचा घरोबा सर्वाधिक मोठ्या पक्षासोबत करू पाहत असतील तर अशा प्रकारच्या घटनेला घडण्यासाठी मवियात नक्की काय घडतंय। शिवसेनेनं ज्या पद्धतीनं मतं घेतली आणि नंतर नवसत्तेचं समीकरण राज्यामध्ये उभं केलं, यामुळे शिवसेनेच्या मतपेढीला झालेलं नुकसान हे आता पक्षप्रमुखांना कळलंय आणि ते नुकसान भरून काढण्यासाठी त्यांना भाजपाची मदत हवी आहे का, अशा विविध प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा शीर्षक आहे सुटकेची धडपड सुरू झाली। चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्याने गणेश हाके आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता सूरज चव्हाण आहेत, आपल्या सोबत जयंत माइंडकर आणि संजय तिवारी हे 2 राजकीय विश्लेषक आहेत। सूरज चव्हाण यांचा संपर्क थोड्या वेळात होतोय असं दिसतंय। पहिला प्रश्न चर्चेचा गणेश हाकेंसाठी। गणेशजी, ज्या पद्धतीने सत्तेचं समीकरण बांधलं गेलं आणि त्या सत्तेच्या समीकरणानंतर शिवसेनेला आपली चूक लक्षात यायला 1.5 वर्ष लागलं का? एक कसे प्रसादजी, ज्या पद्धतीची त्यांनी युती केली ती एक अनैसर्गिक युती आणि कसं आहे की खरं म्हणजे आपल्याकडे राजकीय एक संकेत आहे की ज्यांच्या बरोबर आपण एकत्र निवडणुका लढतो, एखादी आघाडी असेल किंवा एखादे 2 राजकीय पक्ष असतील, जेव्हा एकत्र येऊन लढतात तेव्हा त्यांनी एकत्रपणे सत्ता स्थापन करावी अशा पद्धतीची परंपरा म्हणण्यापेक्षा तो एक राजकीय संकेत आहे व राजकीय त्याला पण ते एक नियम म्हणा की अशा स्वरूपाचा आहे। पण दुर्दैवानं मला सांगा, अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जेव्हा अशा पद्धतीच्या निवडणुका होतात तेव्हा आघाडी म्हणून जेव्हा निवडणुका लढल्या जातात तेव्हा आघाडीच्याच समजा लोकांनी एकत्र येऊन ते सत्ता स्थापन करायची असते। पण दुर्दैवानं आपल्या महाराष्ट्रामध्ये असं घडलं नाही। शिवसेनेनं स्वतःच्या जागा मात्र आमच्या नावानं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या नावानं नरेंद्र मोदीच्या नावानं जिंकल्या आणि जिंकून मात्र त्यांनी ज्या पद्धतीचा विश्वासघात केला आणि विश्वासघात करून ज्यांच्याबरोबर ते गेलेले आहेत, आता खरं म्हणजे त्यांच्याबद्दलची काही नव्यानं त्यांना कल्पना म्हणजे नव्हती वगैरे वगैरे अशा प्रकार नाही होतं, सगळं माहित होतं त्यांना। त्यांचं अगदी गणेशजी, तुम्हाला हे सांगायचं आहे, तुम्हाला हे सांगायचं आहे, अधोरेखित करायचं आहे की शिवसेनेनं जो विश्वासघात केला त्याची कदाचित त्यांना आता चूक आणि नुकसानीची कल्पना आलेली असेल आणि त्या दृष्टीने त्यांना आता ती नुकसान भरपाई शोधण्यासाठी भाजपचा आसरा हवाय का, असाही प्रश्न उपस्थित होतो। संजय तिवारींचे एक मत यावर घेऊयात। दरम्यान सूरज चव्हाण हे चर्चेत थोड्या वेळापूर्वी जॉईन झाले होते, आता ते
चर्चेतून बाहेर पडलेले आहेत. थोड्या वेळात ते परत येतील अशी अपेक्षा करूया. काही तांत्रिक अडचणी असू शकतात. आधी संजय तिवारींचं एकदा उत्तर घेऊ चर्चेला, त्यानंतर पुढे नेऊ. प्रसादजी, असं आहे की हे सगळे जे पक्ष आहेत ते राजकीय पक्ष आहेत. सगळ्यांचे आपापले चेहरे आहेत, आपापली ओळख आहे, आपापल्या महत्वाकांक्षा आहेत, आपापल्या स्ट्रॅटेजीज आहेत आणि आपापल्या प्रोग्राम्स आहेत आणि त्यांना त्या सगळ्यांची जपणूक करायची आहे. आपण जर बघितलं की 2019ला निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेला किती वेळ लागला, त्यातूनच दिसून येईल की कशा पद्धतीनं या तीन पक्षांना एकत्र येण्यासाठी सुद्धा वाटाघाटी करायला, डील्स करायला त्याच्यात वेळ गेला. म्हणजे प्रत्येकाला महत्वाकांक्षा आहे आणि स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळे मी एकाच उदाहरणाकडे आपलं नजर वेधू इच्छिते की गेल्याच महिन्यामध्ये विदर्भामध्ये असं झालेलं आहे. अशोक शिंदे हिंगणघाटचे माजी आमदार, शिवसेनेचं मोठं नाव आहे विदर्भामध्ये, आमच्या जुन्या जाणत्या शिवसैनिकांपैकी एक, आणि त्यांनी राजकारण केले. तुम्ही जेव्हा संकेतांबद्दल बोलत होतात, जे पक्ष सोबत असतील, साथीदार असतील, भागीदार असतील, त्यांनी एकमेकांची माणसं अशी ओळखायची नसतात. असं साधारण मॉरल नैतिक प्रत्येकावरती दडपण असतं, पण तसं काही होताना आता दिसत नाहीये. मला म्हणायचं आहे की कुठेतरी शिवसेनेची चूक कळली आहे. हे आपण जे म्हणतात ते बरोबर आहे. आता ते पुढे त्यातच भाजपकडे वळतील की नाही याबद्दल सांगता येत नाही. आपण असं म्हणताय शिवसेनेला त्यांची चूक लक्षात आली आहे. जयंत माइंडकरांसाठीचा पुढचा प्रश्न असेल. जयंत माइंडकर, या संपूर्ण स्थितीत नक्कीच चुका झाल्यात काय शिवसेनेकडून, ज्या अधोरेखित करणं गरजेचं आहे? आपण जे असं म्हणताय की ही सुटकेची धडपड आहे का, तर मी याला जरा वेगळ्या भाषेत मांडतो. ते म्हणजे एकाच वेळी दोन डगरींवर हात ठेवण्याचा, आणि हे दोन्ही डगरींवर हात ठेवून पुढची किमान 10 वर्ष स्वतःच्या पक्षाकडे, पर्यायाने परिवाराकडे, महाराष्ट्राचं नंबर 1 किंवा नंबर 2चं पद ठेवण्यासाठी केलेली ही राजकीय खेळी आहे. आणि ही खेळी म्हणजे माइंडकर म्हणजे आपल्याला असं सुचवायचंय का की काहीही झालं तरी शिवसेना सत्तेत राहील याच्यासाठीची ही धडपड आहे? अर्थात. आणि म्हणूनच सामना एकाच वेळी संघ तालिबानी नाही अशी काय फुलांची एक प्रखरण करतो आपल्या जुन्या मित्रावर, आणि त्याच वेळेला नेहरूंना ज्यांनी नावं ठेवली ते सुद्धा योग्य नाही याबद्दलही लेख लिहून जातो. इतकी निपक्षपाती पत्रकारिता सामन्यात केव्हा आली, 30 वर्षात आम्ही कधी पाहिलेली नाही. आणि याच्यात एक वाक्य तुम्हाला जोडता येईल कदाचित की इतकी विरोधाभासी पत्रकारिता का आहे, की इतकी विरोधाभासी भूमिका घेण्याची का स्पर्धा आहे? आपल्यासोबत सूरज चव्हाण जोडले गेले आहेत. चर्चेच्या पहिल्या टप्प्यामध्ये सुरुवातीच्या काळात ते नव्हते. सूरजजी, आता आवाज येतोय माझा? जी सूरजजी, चर्चेला आतापर्यंत ज्या वळणावर आपण घेऊन आलो त्या दोन गोष्टी समोर आल्या. एक, काहीही करून शिवसेना सत्तेत राहिली पाहिजे, यासाठी शिवसेनेनं पर्याय शोधायला सुरुवात केली. या शिवसेनेच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या पोटात गोळा आलाय अशी आतली माहिती आहे, अंदर की बात आहे? आम्हाला आमच्या पक्षावर पूर्ण विश्वास आहे. कदाचित मुख्यमंत्री साहेबांनी हे वाक्य का उद्गारलं असेल, कारण भारतीय जनता पार्टीचे नेते दानवे साहेब त्या स्टेजवर उपलब्ध होते. त्यावेळेस दानवे साहेबांना प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारी मुक्त करण्यात आलं. ते काय जी सूरजजी, आज नेटवर्कमुळे आपला आवाज ये जा करतो आहे. आपलं म्हणणं असं आहे की रावसाहेब दानवेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर केल्याच्या नंतरच्या काही संकेतांच्या अनुसार ते बोलले. आपण आपलं म्हणणं पुढेच घ्या, सुरू करा. दानवे साहेब शिवसेनेत जात असतील, भावी सहकारी त्याच्यापुढे मुख्यमंत्री साहेबांनी बोलले असतील. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की हा सगळा उल्लेख हा फक्त दानवेंपुरता होता? दानवेपुरता नाही, भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक नेते नाराज आहेत. त्यांची यादी जर काढली तर बरेच नेते, टाटा पंकजा सहितपासून सुरुवात केली, विनोद तावडे साहेब असतील, मेहता असतील, असे अनेक लोक आहेत की भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत कलहामुळे खूप नाराज आहेत. भविष्यात आमचे जे नवे सहकारी होऊ शकतात असं मुख्यमंत्र्याला वाटलं असेल, म्हणून त्या स्टेजवर ते बोलले. पण आम्ही म्हणून आमचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे.
कृती आमच्याकडनं किंवा शिवसेनेकडनं होणार नाही. आम्ही मित्रपक्ष आहोत. पुन्हा गोविंदानं 5 वर्षाच्या पुढचे 15-25 वर्ष सुद्धा आम्ही हसत खेळत काढू आणि या राज्याला प्रगतीकडे घेऊन जाण्याचं काम करू. अच्छा, सूरज चव्हाण, मी काही क्षणासाठी फक्त तुम्हाला एकदा डिस्कनेक्ट करतो, कारण आज लिंकमुळे म्हणजे नेटवर्कमुळे बऱ्यापैकी आपल्या आवाजात खरखर आहे. मी परत आपल्यापर्यंत येतोच. तोपर्यंत एक पटकन आपण उपस्थित केलेल्या मुद्द्यावर गणेश हाके यांना बोलतं करूया. गणेशजी, नक्की काय घडतंय? भाजपाच्या अंतर्गतची नाराजी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली आहे की मुख्यमंत्र्यांनी केवळ एक पिल्लू सोडलंय, प्रत्यक्षात काही घडणारच नाहीये? खरं म्हणजे तुम्ही आज ती जे काही बोललेली आहे त्याची क्लिप तुम्ही दाखवायला पाहिजे होती. बिलकुल म्हणजे तयार आहे आता आपल्याकडे. जे- तुम्ही तुमचं उत्तर संपवा की आपण ती क्लिप दाखवूया. तयारच आहे. आम्ही वाटच पाहत होतो एकदा कुणीतरी याचा उल्लेख करावा. नाही, एखाद्या वाक्याचा म्हणजे कशा पद्धतीनं म्हणजे अन्वयार्थ लावायचा, किती म्हणजे निसंदर्भ पद्धतीने ते जोडायचं. माझं म्हणणं की अशा पद्धतीची चर्चा मला असं वाटतं की सध्या होते आहे. त्या इतक्या स्पष्टपणे बोललेल्या आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीतल्या कुठल्याही असंतोषाचा किंवा कुठल्या भारतीय जनता पार्टीत कोण नाराज आणि काय, मला असं वाटतं की हे मला वाटतं यांच्या मनातले मांडे येते. भारतीय जनता पार्टीमध्ये कुणीही नाराज नाही. भारतीय जनता पार्टी सक्षम आहे आणि भारतीय जनता पार्टीचे नेते निष्ठेनं आपल्या पक्षाबरोबर आहेत. मग जे सांगितलं जातं की भाजपाचे काही नेते गळाला लावण्याचा प्रयत्न आहे वगैरे वगैरे वगैरे, याच्यातला एकच अर्थ तुम्हाला मी सांगू शकतो मुख्यमंत्र्यांचा, की जे ज्या सरकार बरोबर हे किती जरी ढोल पिटत असले, आमच्यामध्ये अलबेल आहे, आम्ही फार फार म्हणजे अगदी काय करायचं एकजुटीनं एकसंघपणे आम्ही सगळं हे सरकार चालवतोय असे जरी म्हणत असले तरी जेव्हा जेव्हा यांच्या बद्दलची जी काही एकूण बाहेर येणारी जी काही विधानं आहेत म्हणा किंवा जे काही मतभेद आहेत ते काही लपून राहिलेले नाहीत. आपण असं म्हणतो की मतभेद लपून राहिलेले नाहीत. दरम्यान आपण त्या क्लिपचाही उल्लेख केला, अर्थात त्या वक्तव्याचा उल्लेख थोड्या वेळापूर्वी केलात. ते वक्तव्य एकदा प्रेक्षकांसाठी आणि सर्व मान्यवरांसाठी ऐकूयात. त्या शब्दांनाही ऐकून घेऊ. चर्चेला त्यानंतर पुढे नेऊयात. माझे आजी माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी असलेले माझे आजी माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी. आता सूरज चव्हाणांकडे प्रश्नासह जाण्याची वेळ आहे. सूरज चव्हाण, आपण वक्तव्य ऐकलं असेल. मुख्यमंत्र्यांच्या तोंडातून निघालं एकत्र आलो तर भावी. याचा अर्थ तुम्हाला असाही वाटतोय की अजूनही ज्या थोड्या वेळापूर्वी तुम्ही वक्तव्य केलं की नाराज भाजपाईंना सोबत घेण्यासाठीचा प्रयत्न आहे? 100% एकत्र आलो तर म्हणजे काय, दानवे साहेब शिवसेनेत आले तर एकत्र भावी सहकारी होऊ शकतात, हा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. आता कोण कुठल्या अँगलने घेतो सूरजजी, दानवेंना सोबत आणायचं तर राजेश टोपेंना कुठे ठेवायचं? का शिवसेनेत दानवेंना आणल्याच्या नंतर राजेश टोपे भाजपात जाणार आहेत? नाही, असं कुठलीही राजेश टोपे साहेब जाणार नाहीत. मोदी लाटेत ते गेले नाहीत तर आता काय जाणार आहेत? ते कुठेही जाणार नाही. म्हणजे गणेशजी, हे बाकी बरं आहे बरं का की दानवेंना शिवसेनेत आणायचं पण राजेश टोपे राष्ट्रवादी सोडणार नाही, हा तर्क कसा असू शकतो? मला दानवे साहेब म्हणून म्हटलं खरं यात नाही प्रसादजी, आपण खरं म्हणजे चर्चा आपण खरं म्हणजे योग्य पद्धतीने घेऊन जाऊ. याचा ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री बोललेले आहेत त्याचा अर्थच असा आहे की ते ज्यांच्या बरोबर आज सत्तेत आहेत त्यांच्या बरोबर ते समाधानी नाही आहेत आणि त्यांना कुठेतरी नव्या मित्राचा शोध सुरू आहे. त्यांना हवंय त्यांना. आणि हे कितीही जरी म्हणत असले ना तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी माहित आहे की त्यांना माहित आहे की ज्या पद्धतीने त्यांची कुचंबना होती आहे तिथं त्यांची जी ज्या पद्धतीचे ते त्यांचे म्हणजे कोंडमारा होतोय त्यांचा त्याच्यामध्ये, पण दुर्दैवानं त्यांनी घेतलेला तो निर्णय असल्यामुळं कसा आपण त्याच्यातून सुटका कशी घ्यावी, तुम्ही अगदी बरोबर तुमच्या पत्रात दिलंय की धडपड त्यांची ती सुरू आहे. आणि मला असं वाटतं की ती म्हणजे त्यांनी खरं म्हणजे या निमित्तानं ते बोलून दाखवलं त्यांनी. आपण म्हणताय की नव्या मित्राचा शोध आहे. संजय तिवारींसाठीचा पुढचा प्रश्न आहे. संजय तिवारी, नव्या मित्राचा शोध आहे का इतके दिवस सोबत असलेल्या पण आता शत्रू झालेल्याला मित्र करण्याचा हा प्रयत्न आहे? एकच सांगतो प्रसादजी, ज्या पद्धतीनं वोट बँक जे आहेत, कारण कोणत्याही पक्षासाठी वोट महत्वाचा असतो, ती पाळमुळं असतात, रूट्स असतात आणि ते वोट बँक जर कुठे चाललेला आहे, मुंबईचा असो किंवा रेस्ट ऑफ महाराष्ट्राचा असो, मध्यमवर्गीय कुठे चाललेले आहेत, कोणासोबत चाललेले आहेत, शिवसेनेने हे लक्षात घेतलेलं दिसतंय, त्यांच्या लक्षात आणलेलं दिसतंय आणि त्यामुळे कुठेतरी त्यांना रिव्ह्यू आपण म्हणतो तो रिव्ह्यू करण्याची वेळ
की काय असं ते दिसतंय ते त्या स्पष्ट दिसतं. आपण असं म्हणता आहात की मध्यमवर्गीय नक्की कुठे शिफ्ट होतोय, कोणत्या बाजूला त्याचा कल जातोय हे लक्षात येतं. हा प्रश्न का उपस्थित होतो ते लक्षात घ्यायला हवं, कारण गेल्या वेळेला 160च्या जवळपास जागा या शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीला देण्यात आलेल्या होत्या. यात मध्यमवर्गाचं मतदान महत्वाचं होतं. मात्र शिवसेनेनं वेगळा मार्ग स्वीकारला आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत जाऊन मुख्यमंत्रीपद स्वतःकडे घेतलं. मध्यम वर्गाला हे रुचलेलं नाही. महानगरातला सर्वसाधारण कल हा चर्चा केल्यावर सुद्धा लक्षात येणार आहे. सूरज चव्हाण, ही नुकसान भरपाई शिवसेनेनी जर करायला घेतली तर सगळ्यात आधी शिवसेना कोणाला सोडेल, काँग्रेसला की राष्ट्रवादीला? हा प्रश्नच येणार नाही प्रसादजी. हा चर्चेपुरता मर्यादित विषय आहे. ह्या विषयाला कुठेतरी शेवट होईल असं मला वाटत नाही, कारण महाराष्ट्रामध्ये 3 पक्षाचं सरकार व्यवस्थितपणे चालू आहे आणि ती अनेक वर्ष व्यवस्थितपणे काम ही करेल. भारतीय जनता पार्टीच्या काठावर बसलेले नेते जे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षामध्ये प्रवेश करू इच्छित आहेत, शिवसेनेमध्ये प्रवेश करू इच्छित आहेत, त्या लोकांना वारंवार एक स्वप्न दाखवण्याचं काम मग विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राणे साहेब असतील, चंद्रकांत दादा असतील, हे अनेक नेते करत आहेत. राणे साहेब ज्यावेळेस देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब सिंधुदुर्गला येणार होते त्यावेळेसच त्यांनी सांगितलं होतं, डेडलाईन दिली होती की अमित शहा महाराष्ट्रात येऊन गेल्यानंतर सरकार कोसळेल, सरकार पडेल. अनेक डेडलाईन या पक्षाकडनं देण्यात आलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक नेते नाराज आहेत आणि ते इतरत्र जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना कुठंतरी सत्तेचं स्वप्न दाखवून जाग्यावर थांबवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीकडनं होतंय. आपण वारंवार याच मुद्द्याभोवती चर्चा आणू पाहताय. एकदा या चर्चेला पूर्णविराम देण्याच्याच म्हणजे या मुद्द्याला थांबवण्याच्या साठी जयंत माइंडकर आपल्या सोबत आहेत. जयंत माइंडकरांना बोलतं करतो. माइंडकर, केवळ आणि केवळ आपल्या पक्षातले आणि समोरच्या पक्षातले नाराज यांची मोठ बांधण्याच्यासाठीचं हे वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्याकडून असू शकतं? इतकं साधं सोपं गणित हे आहे का? बिटवीन द लाईन जो पत्रकाराचा पहिला धर्म आहे तो वापरा आणि सांगा मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याची बिटवीन द लाईन काय आहे. तो पक्षांतर कायदा जरा समजून घ्या. पक्षांतर कायदा असं सांगतो की जोपर्यंत 2/3 लोक बाहेर पडत नाही तोपर्यंत पक्षांतर होऊच शकत नाही. त्याच्यामुळे एकट्या रावसाहेब दानवे किंवा डिफीट झालेल्या पंकजा मुंडे त्यांनी राजीनामा देऊन आले किंवा तशा पंकजा मुंडे जॉईन झाले, त्याच्यामुळे काय फरक पडणार आहे? हा साधा प्रश्न आहे, हा समजून घ्यायचा. म्हणजे आपल्याला असं सुचवायचं आहे की 105/3 असं गणित करा किंवा 56/3 असं गणित करा. जो कुठला आकडा येईल तितक्या मोठ्या संख्येने आणि त्याच्यात आणखीन काही वाढवून जोपर्यंत फूट होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारे कुठलाही इकडचा तिकडे तिकडचा इकडे गट होऊ शकत नाही. बरोबर आहे? नाही, एक मिनिट. 105 मधले 35 नाही, 105 मधले 70. आणि जर का तुम्हाला सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना धरायचा असेल तर त्यांच्यातले 38 जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत बीजेपीचं सरकार येऊ शकत नाही. ही फॅक्ट आहे. त्याच्यामुळे आपण 2/3 विचार करावा. 1-2 फरक पडत नाही. मात्र त्याचबरोबर या राजकीय चर्चांच्या विषयी मी एक सांगतो की ज्या मुख्यमंत्री पदाकरता उद्धव ठाकरे केवळ एका वाक्यात, बाकी काही नाही, बिटवीन द लाईन्स, मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे इकडे आले. 2.5 वर्ष सुद्धा भारतीय जनता पार्टी आपल्या जुन्या मित्राला द्यायला तयार नसण्याचा अट्टहास त्यांनी केला आणि म्हणून हे झालेलं आहे. आज हे असे सांकेतिक शब्द वापरून, खरं माझ्या दृष्टीने खरं बिटवीन द लाईन्स एवढंच आहे, असे सांकेतिक शब्द वापरून उद्धव ठाकरे जुन्या मित्राला जसं आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, नव्या मित्रांच्या भरवशावर तर ते ऑलरेडी मुख्यमंत्री आहेत, पण जुन्यालाही सांगतायत अजूनही सुधरत असशील तर लक्षात ठेव तसाही मी तुला सोडून जायला तयार नव्हतो. अरे जर तू मला 2.5 वर्ष दिले असतेस तर मी इकडे कशाला आलो असतो? मला असं वाटतं. माइंडकर हे सगळं ऐकून एकतर आपल्या सोबत असलेल्या गणेशजी हाके यांना गुदगुल्या तरी होतील किंवा त्यांना भीतीची धडधड तरी सुरू होईल. गणेश हाके, काय होत आहे? गुदगुल्या होत आहेत का भीती वाटायला लागली आहे? गणेश हाके नाही, माइंडकर ज्या पद्धतीने म्हणाले की बाकी
2.5 वर्ष मुख्यमंत्री पद दिलं असतं तर वगैरे वगैरे. माझं असं म्हणणं आहे की मुळात मी राष्ट्रवादीच्या म्हणजे प्रवर्तकांना हे सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही. भारतीय जनता पार्टीतला एकही कार्यकर्ता गेल्या 5-10 वर्षामध्ये तुमच्या पक्षात आला का? मला असंख्य कार्यकर्ते काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे भाजपमध्ये आलेले ऐकून मी तुम्हाला सांगितलं ना, भाजप ते सांगितलं एकनाथराव खडसे का पक्षातून बाहेर गेलेले तुम्हाला माहित आहे. का बाहेर गेले चर्चा तुम्हाला सांगतो ते का गेले नाही, पण मी तुम्हाला सांगितलं प्रचंड संख्येनं काँग्रेस राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले कारण सत्तेसाठी हपापलेले लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये नाही आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टी तुम्ही जो उल्लेख केला ना, भारतीय जनता पार्टीची एका विशिष्ट विचारधारेवरती एका मुशीतून घडलेले कार्यकर्ते नेते आहेत. ठीक आहे गणेशजी विषय थोडासा भरकटतोय मुद्द्यावर येऊया. मुद्दा काय आहे? मुख्यमंत्री पद. येन केन प्रकारेनं मुख्यमंत्री पदावर एकदा बसलो की आपल्याला 5 वर्ष तिथंच बसायला मिळालं पाहिजे, याच्यासाठीची ही सुरुवात आहे का? 2.5 वर्षांच्या नंतरच्या बदलाची सांकेतिक कल्पना आली आहे का कोणाला? नाही, आता लक्षात आलेलं आहे त्यांच्या. मला मी पुन्हा सांगितलं की ते ज्या पद्धतीनं बोलतात, माहिनकर बरोबर बोलले, कधी नव्हे त्याच बरोबर बोलले. आणि तुमच्याकडनं ऐकायची मला इच्छा नाही. मला तुमच्याकडनं माहिनकरांना डिवचताय तुम्ही. माहिनकरांना डिवचू नका. गणेश हाके राग येतो त्यांना. हे तुम्हाला अधिकार नाही. मी नेहमीच खरं बोलत ठीक आहे. तुमच्या देवाचं वाटलं की तुम्हाला चांगलं वाटतं. ठीक आहे. सूरजला विचारा, सूरजला माहिती आहे. नाही अगदी माइंडकर आपल्याला आपलं मतप्रदर्शन करण्याचा अधिकार आहे. आपल्याला वेळ नाही घालवायचा आहे त्याच्यामध्ये. गणेश हाके आपलं मत मांडतायत, उत्तर देत आहेत. मी तेच म्हटलं की सध्या ज्या पद्धतीचं सरकार हे चालू आहे, 3 पक्षाचं त्रांगडे सरकार हे सुरू आहे ना, त्याच्यामध्ये आलबेल नाही. आणि कुठंतरी एक वाट कुठेतरी मोकळी करण्याचा शोधण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. याच्यात भारतीय जनता पार्टीचा कुठलाही भारतीय जनता पार्टीची आता काही अर्थार्थी संबंध नाहीये. ते मुख्यमंत्र्यांना वाटतंय की आता आपल्याला याच्यातून बाहेर पडलं पाहिजे, कारण त्यांचा जीव तिथं कोंडमटतोय. अगदी ते म्हणजे अत्यंत त्या म्हणजे कशी सुटका आपण यातून करून घ्यावी या परिस्थितीत आहेत. आणि म्हणून जसं माइनकर म्हणाले तसं बरोबर आहे माइनकरांनी, आणि निदान आपल्या जुन्या सहकाऱ्यांना अशा पद्धतीनं कुठेतरी आपलं बोलून आपल्याशी कधीतरी जे काही कटुता आहे ते कटुता आपल्याला कमी करता येईल का, अशा पद्धतीचा मुख्यमंत्र्यांचा प्रश्न कटुता कमी करता येईल का? गणेश हाके, अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर आपण ही चर्चा आणली. चर्चेतल्या विविध मुद्द्यांमधला हा एक अत्यंत गरजेचा मुद्दा आहे की जी नाती खराब झाली गेल्या सुमारे 1.5-2 वर्षामध्ये ती सुधारता येतील का? संजय तिवारी, नागपूरहून आपण संपूर्ण महाराष्ट्रावर भारतावर लक्ष ठेवून असता. नागपुरातली प्रतिक्रिया महत्वाची आहे. खराब झालेली नाती सुधारता येतील का? मी जेव्हा नागपूर म्हणतो तेव्हा तुम्हालाही जास्त लक्षात येतं की नागपूर म्हणजे काय. संघाला हे चालणार आहे का की शिवसेना इतक्या वाईट पद्धतीनं किंवा भारतीय जनता पार्टी सुद्धा तितक्याच दुराग्रहानं वागल्याच्या नंतर परत या दोघांनी यावं? प्रसादजी, मगाशी बोलताना जयंतरावांनी एक छान निरीक्षण नोंदवलं की सामन्याच्या अग्रलेखामध्ये संघाबद्दल कसा चांगला पॉझिटिव्ह उल्लेख होतो आहे. आपण जर मागे बघितलं 2019 ते आतापर्यंत संघावरती काही वाईट सुद्धा उल्लेख झालेले आहेत, पण आता ते चांगले होत आहेत. आणि एक शब्द वापरण्यात आला की दोन्ही तबले आणि डब्यावर हात ठेवणे. अगदी तेच जी पद्धत आहे ती शिवसेनेची पद्धत, ज्याला आपण डबल ढोलकी हे गडकरींच्या भाषेत म्हटलं तर ती दिसते आहे. पण नागपूरला जे लोक आहेत, जी ठरवतात किंवा ज्यांचा विचार असतो ते बऱ्यापैकी मॅच्युअर्ड असल्यामुळे खूप काही गोष्टींचा विचार होण्याची शक्यता आहे. मला इथे म्हणायचं आहे की ज्या पद्धतीनं तिन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत, एक हात प्रत्येकाच्या एकमेकांच्या खांद्यावर दिसतो पण दुसऱ्या हातात वाटणं का अशी शंका येते. अशा पद्धतीनं एकमेकांच्या पक्षाचे आजी माजी लोक शोधण्याचे जो काम सुरू आहे. अगदी आणि याच्यातलं एक ताजं उदाहरण तर चक्क चंद्रपुरातलं आहे की जिथे नवे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये जाऊन खासदार झालेल्या धानोरकरांनी शिवसेनाच फोडून टाकली. म्हणजे हे लोक आहेत एकमेकांच्या सोबत, पण ते एकमेकांच्या विरोधात काम करायचं काही थांबवत नाहीयेत. सूरज चव्हाण आहेत आपल्यासोबत. सूरज चव्हाण, वेळेची मर्यादा आहे, एकदा यावरही बोला
चर्चेच्या पुढच्या टप्प्यात सुद्धा नवीन काही प्रश्नांसह मी तुमच्याकडे येईनच. मविया अत्यंत मजबूत स्थितीत आहे असा तुम्ही नेहमी दावा करता. आता चर्चेत पण तीनदा तेच बोललात, पण प्रत्येक जण एक दुसऱ्याचा पक्ष फोडण्यासाठी काही गप्प बसायला तयार नाहीये. आणि आता फोडण्यासाठी सगळ्यात जास्त वापर शिवसेनेचाच होतो. राष्ट्रवादीनी मध्यंतरी अजित पवारांनी शिवसेनेचीच माणसं फोडली, काल परवामध्ये काँग्रेसनी शिवसेनेचीच माणसं फोडली. म्हणजे शिवसेनेलाही हे लक्षात येत आहे का की सगळ्यात जास्त नुकसान या सत्तेत जाऊन स्वतःच झालेलं आहे? असं काहीही नाहीये. आम्ही सर्वजण एकत्रित आहोत. जर एखाद्याला एखाद्या पक्षाची विचारधारा आवडली तर तो त्या पक्षाकडे जातो. त्याची आमच्याकडे कमिटी नेमण्यात आलेली आहे. त्या कमिटीमध्ये काही निर्णय होतात आणि त्या कमिटीच्या माध्यमातून त्याचा पक्षप्रवेश किंवा त्याला एक वेगळं स्थान देण्याचं काम होतं. असं कुठलीही नाराजी नाही. हीच खरी लोकशाही आहे की आपण कुठल्याही यंत्रणेचा दबाव न आणता त्या व्यक्तीला आपल्याकडे सूरज चव्हाण तुमचं आज खूपच कौतुक करायला लागेल मला. आणि जयंत वाईनकर तुम्ही पण या कौतुकामध्ये सहभागी व्हा की ते प्रामाणिकपणे सांगून टाकतायत आघाडी करून एकमेकांचे पक्ष फोडणं ही सुद्धा लोकशाही आहे. जयंतराव दिलेला आहे तो त्या विचारधारेमध्ये तो समावून जाऊ शकतो. जी ही लोकशाही आहे. इथं असं नाही की प्रेशर आहे. शिवसेना फोडण्याचा उद्देश नाही. माननीय उद्धव साहेब या राज्याचे प्रमुख म्हणून आज सरकारचं काम बघत आहेत. कुठला पक्ष कमी नाही. आम्ही आमचं संघटन वाढवण्याचं काम प्रत्येक पक्ष करत असतो. ते त्यांच्या हातातून होत असतं. एखाद्याला विचारधाराच पटली तो आला तर त्याचं स्वागत आम्ही करत असतो. ठीक आहे. याच्यावर एक राजकीय विश्लेषण पटकन माइंडकरांचं घेऊयात. वेळ मर्यादेपोटी नंतर आपण एक अल्पविरामही घेणार आहोत. नाही हे बघा, हे तीन पक्षांचं जे सरकार आहे ना, साधे एका पक्षातली दोन नेते एकमेकांशी भांडतात कडाक्याचे, तिथे हे तीन पक्ष कशावरून एकत्र भांडतील? पण मी जे वाक्य हे सरकार सुरू झाल्यापासून सतत सांगतोय, आपण भाजपची मंडळी सफरचंद खाली पडेल म्हणून तुम्ही ताट घेऊन वाट पाहत राहा, वरती तीन फळं लागलेली आहेत. मी तुम्हाला सांगतो या तीनही पक्षांना एकत्र राहून जे काही मिळालेलं आहे ते तुमच्या बरोबर भाजपच्या बरोबर जाऊन मिळणार नाही एका वाक्यात, आणि म्हणून ते इथे राहणार. आणि हे या सरकारचं एका वाक्यातलं गमक आहे. बाकी एक लक्षात ठेवा, खरं आहे राष्ट्रवादी फोडणं किंवा काँग्रेस फोडणं हे जे काही प्रकार किंवा शिवसेना फोडणं हे जे काही प्रकार झालेले आहेत हे नंतर सूरजजी आपण सांगितलं नाहीत, पण नंतर अजितदादांनी ते नगरसेवक आणून शिवसेनेला वापस दिले. एक मिनिट माइंडकर, ते द्यायला लावले, दिले म्हणजे काही ते अगदी आनंदानं दिले नाहीत, कोणी आनंदानं दिलेले नाहीत. त्यानिमित्तानं राष्ट्रवादीमध्ये पार्थ पवार हे प्रस्थापित होऊ नयेत याच्यासाठी काय झालं हे पडद्यामागचं आत्ता इथे चर्चा करायची गरज नाही. पण जे काही घडलं ते समोर आहे. जो उठतो तो शिवसेना फोडतोय हे कदाचित पक्षप्रमुखांना लक्षात आलंय का? याची चर्चा करूयात एका छोट्याशा विश्रांतीनंतर.